घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या. चवीला चटणी कशी हवी ते सांगा. निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर. वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार. प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार. स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस. संपर्क 84 82 84 66 66 75 30 98 66 66 99 625 215 88 558 081 62. खरं तर या बातमीचे हेडिंग पाहून तुम्हाला नवलच वाटेल, पण हे खरंच आहे. विट्यातील एका शाळेतील चक्क महिला शिक्षकांनी झिंगाट या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळाले. चला पाहूयात काय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात, परंतु अलीकडे हे सण लोप पावत चाललेले आहेत. परिणामी नवीन मुलांना या सणांची माहिती देखील होत नाही. याचीच माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विट्यातील सौ लीलाताई दे चौगले प्राथमिक विद्या मंदिर ही शाळा वेगवेगळे उपक्रम राबवित असते. आजही या शाळेत रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी या सणाचा मनमुराद आनंद लुटला. नैसर्गिक रंगाचा वापर करत मुलांनीही हा सण साजरा केलाय. यात शिक्षकांनीही मुलांना दाद दिली. हा सोहळा पाहण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच हा सण साजरा केल्याचा आनंद दिसत होता. आज मला खूप आनंद वाटला की शाळेत आमच्या चौथीचं शेवटचं वर्ष होतं, त्यामुळे शाळेत टीचरांनी आमच्यासाठी रंगपंचमीचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे मला खूप आनंद झाला. आम्ही खूप धमाल केली. आम्ही डान्स वगैरे करून सरांनी गाणी हे लावली होती. खूप मजा आली. मी शाळेत आल्यापासूनचा हा पहिला रंगपंचमीचा सोहळा होता. त्या रंगपंचमीला मी खूप खेळले, खूप आनंद वाटला. आज आम्ही खूप गंमत केली. आम्हाला खूप मजा आली. डान्स केला. तर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसह नैसर्गिक रंग वापरत धमाल केल्याचे यावेळी सांगितले. आज रंगपंचमी निमित्त सार्वजनिक रंगपंचमी 1ली, 2री, 3री आणि 4थी या विद्यार्थ्यांना आपले भारतीय सण माहीत असावेत या दृष्टिकोनातून अभ्यासाबरोबरच रंगपंचमीसुद्धा वेगवेगळे माणसाला हानिकारक असणारे रंग न घेता विद्यार्थ्यांनी वनस्पतीपासून तयार केलेल्या रंगाचा वापर करून शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगपंचमी अतिशय उत्साहात वेगवेगळ्या पद्धतीनं रंगरंगोटी करत मस्तपैकी छान साजरी केली. शाळेमध्ये वेगवेगळे शैक्षणिक आणि सणानुसार वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. आज रंगपंचमीच्या निमित्तानं 1ली ते 4थी अगदी नर्सरी, लहान गट, मोठा गट या सर्व गटांना एकत्रित करून मुलांची रंगपंचमी अगदी रंगाप्रमाणे उत्साहात साजरी केली गेली. सगळ्या मुलांचा उत्साह 1.5-2 वर्षामुळं कोरोना बंद असल्यामुळं आणि हा पहिलाच सांस्कृतिक सण आपण मोठ्या उत्साहात संपन्न केलेला आहे. सगळ्या मुलांनी, शिक्षकांनी, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक या सगळ्यांनी या सणाचा आनंद लुटलेला आहे. या आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येत असेल. शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात. त्यामध्ये रंगपंचमी हा एक उत्सव आम्ही शाळेमध्ये संपन्न करण्याचं ठरवलं आणि अतिशय उत्साहानं आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्यामध्ये सहभाग दाखवला. खरोखरच रंगसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जातात. रंगांचीसुद्धा काही शिकवण असते. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची उधळण ही आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारची प्रगतीची उधळण करू शकतात आणि त्या पद्धतीनं प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य आहे. जसं पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे, हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारे शांतता निर्माण व्हावी, दुसऱ्याला सुखद आनंद द्यावा आणि या रंगांच्या उधळणीतून हे सर्व सुखसमाधान सर्वांना मिळावं या हेतूनं आज आम्ही हा रंगपंचमीचा सण साजरा केला. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.